पंकजाताई. अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर अनेक सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आणि काही प्रश्न देखील याच्यामध्ये मांडले। यामध्ये सन्माननीय कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सदस्य विजय वडवट्टीवार जी, सन्माननीय सदस्य संजय कुटे जी, सन्माननीय सदस्य रोहित पवार जी, सन्माननीय सदस्य सुलभा खोड़के जी, सन्माननीय सदस्य नितिन राउत जी, सन्माननीय सदस्य मनीषा चौधरी, सन्माननीय सदस्य वरुण सरदेसाई, सन्माननीय सदस्य भास्कर राव जाधव जी, या बरोबर सन्माननीय सदस्य दिलीप जी लांडे, या सर्व सन्माननीय सदस्यांनी तसेच सन्माननीय सदस्य सुनील शेळके या सर्व सन्माननीय सदस्यांनी आपले विषय त्याच्यामध्ये मांडलेले आहेत। प्रामुख्याने हा विषय जो आहे तो पर्यावरण आणि वातावरणीय बदल आहे आणि हा अत्यंत व्यापक विषय आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाच्या प्रदूषणाचा विषय आहे। त्याच उद्योगाच्या प्रदूषणाबरोबर लोकल बॉडीज ज्या आहेत, आपल्या नगरपालिका, महानगरपालिका, मोठ्या ग्रामपंचायती यांच्या मधून होणाऱ्या प्रदूषणाचा विषय आहे। त्याचबरोबर आपलं जे मेडिकल फील्ड आहे, मेडिकल वेस्ट आहे, त्याचं एक मोठं प्रदूषण आहे। ई वेस्ट आहे, टेक्नॉलॉजीचे जे स्क्रॅपिंग आहे त्याचं एक मोठं वेस्ट आहे आणि फार व्यापक असा विषय आहे। यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे जे मांडले त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य नितिन राऊत जी यांनी सुद्धा विषय मांडलेला आहे। भास्करराव जाधवांनी सांगितलं याच्यामध्ये की आपल्या भागामधील रत्नागिरीमध्ये जिंदाल या कंपनीमध्ये विषारी वायूची गळती झाली होती आणि त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात, तर ज्या दिवशी वायूची गळती झाली, ही घटना घडली, त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाने त्याला 12 डिसेंबर 2024 रोजी पाहणी करून त्यांना त्यांच्या त्रुटी वगैरे सांगून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये त्यांना तशा आदेश दिलेले आहेत। त्यांची सुनावणी सुद्धा घेतलेली आहे। काही विद्यार्थी याच्यामुळे बाधित होते, त्यांच्यावर देखील उपचार करून त्यांना म्हणजे मदत करण्यात आलेली आहे। कुठली मनुष्यहानी किंवा अत्यंत मोठ्या प्रकारचा आढळ ह्याच्यामध्ये झालं नाही। तसंच सन्माननीय सदस्य भास्करजी जाधव यांनीच पुष्कर केमिकल्स आणि फर्टिलायझर या कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्याचा मुद्दा उपस्थित केला होता। हो, हा स्फोट झाला होता। 5 युनिट त्यांचे कार्यान्वित आहेत। त्यामध्ये त्यांना निर्देश दिलेले होते 17 डिसेंबर 24 रोजी, 30 जून 24 रोजी त्यांना अंतरिम आदेश बजावण्यात आले आणि 31 जुलै रोजी वायुगळती संदर्भात त्यांना निर्देश दिले। त्यामध्ये वायुगळती संदर्भात अंतरिम आदेश जेव्हा बजावण्यात आले, जखमी झालेल्या लोकांच्या संदर्भातल्या कारणे दाखवा देखील नोटीस दाखवण्यात आले। ह्याच्यावरही आपलं समाधान नसेल, सातत्याने होत असेल, मला मान्य आहे, कारण शेवटी आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा तांत्रिक उत्तरे येतात आणि त्या केवळ तांत्रिक उत्तरावर मी डिसिजन घेणं योग्य नाही। तर तुमचं त्याच्यावर समाधान झालं नसेल तर याच्यामध्ये अधिकची खोलवर जाऊन कारवाई करण्यात येईल। परत एकदा जरी अशी घटना घडली तर त्यांना कुठल्याही प्रकारचं शेल्टर मिळणार नाही, अशी घटना नाही घडावी यासाठी त्यांनी काय बदल करायचे त्याच्याबद्दल अत्यंत खंबीरपणे पावलं उचलली जातील। याचबरोबर आपण लोटे MIDCच्या संदर्भामधला सुद्धा विषय मांडला होता। प्रदूषित पाणी खाडीमध्ये सोडलं जात आहे, तर नक्कीच लोटे MIDC मध्ये मागे वर्षामध्ये काही स्फोट झाले होते। त्याच्यामध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्डाने तिथे भेटी दिल्या आहेत, उद्योगावर कारवाई केलेली आहे। स्फोट सदृश्य अपघात झालेला होता, त्या ठिकाणी पाण्याची आणि हवेची गुणवत्ता तपासून पाहिलेली आहे। त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। याचबरोबर नितिनजी राऊत यांनी जंगलतोडीविषयी महत्त्वाचा विषय मांडला होता। नक्कीच जंगलतोड कमी झाली पाहिजे, वृक्षारोपण जास्त झालं पाहिजे। हे जे उद्योग आहेत जे प्रदूषण करतात त्यांनी ग्रीनरी वाढवावी, ग्रीन कव्हर वाढवावं, याच्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त CSR खर्च व्हावा आणि त्यांनी त्याच्यावर जास्तीत जास्त उपाययोजना कराव्या। नदीमध्ये पाण्यामध्ये कुठल्याही नदीच्या पाण्यात रसायन मिश्रित पाणी सोडण्याला मनाई आहे। कोणत्याही उद्योगाला अशी कुठलीही परवानगी देण्याचं कारण नाही।
पण जेव्हा आपण कायदे करतो, आत्ताच आपण गृह विभागाची चर्चा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुंदर विस्तृत उत्तर दिलं. कायदे आपण कठोर करतो, पण कायदे मोडले जाते तर कठोर शिक्षा सुद्धा आपण करतो. तर त्यामुळे आमचे कायदे जर कोणी मोडले तर त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा ही नक्कीच करण्यात येईल. मॅनग्रोव्हच्या संदर्भात मनीषाताईंनी जे प्रश्न मांडलेला आहे त्याच्या संवर्धनानिमित्त आम्ही खरंच प्रयत्नशील आहोत. त्याच्यावर जास्तीत जास्त भर देऊ. शासकीय जमिनीवर सुद्धा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की वेस्टपासून एनर्जीचा बनवण्याचा प्रकल्प राबवा. नक्कीच रिन्युएबल एनर्जीमध्ये आम्ही याच्याबद्दल एखादा चांगला प्रस्ताव आपल्याकडे तयार झाला तर तो नक्कीच देऊ. रस्त्याच्या कामामध्ये धूळ हा एक कॉमन प्रश्न आहे. आता मी स्वतः परवा जेव्हा अधिवेशनाला येत होते, कोस्टल हायवेवर पूर्ण ते धूळ उघडी होती आणि ते उडत होती. तर मी लगेच नोटीस दिली त्यांना. लगेच मी फोन केला, माझ्या सेक्रेटरीला नोटीस दिली आणि जेव्हा मी परत जात होते त्याच्यावर आच्छादन घातलेलं होतं. म्हणजे आपण जर जागरूकतेने अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन केलं आणि आम्हाला कळवलं तर आम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करू. एवढं अलर्ट नक्कीच डिपार्टमेंट राहील की तुम्हाला काम करताना प्रदूषण करण्यासाठी अधिकार त्यांना नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करत आहोत. आता खरं तर हा विषय इतका विस्तृत आहे. सर्वांनी चांगले मुद्दे वेगवेगळे मांडलेले देखील आहेत. सन्माननीय सदस्य विजय वडवट्टीवार यांनी देखील ठीक आहे, जे उपस्थित आहेत त्यांचा मी विषय मांडला. सन्माननीय सदस्य सुनील शेळके यांनी देखील विषय मांडला. खरं तर त्यांनी अभिनंदन केलं की चांगलं काही उपाययोजना आपण करत आहोत आणि एवढं बजेट आपण मुळा मुठा आणि इंद्रायणी नदीच्या पुनर्जीवनाच्यासाठी दिलेलं आहे. तर त्याच्याबद्दलही आम्ही जागरूकपणे काम करू. मी आत्ताच त्याची बैठक घेतली. त्याचंही थर्ड पार्टी ऑडिट होईल, कारण हजार कोटीचे हे प्रोजेक्ट आहेत आणि ते वेळेवर पूर्ण व्हावे आणि STP व्यवस्थित चालावे याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या डिपार्टमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये काही चांगले निर्णय आम्ही घेतोय. त्याच्यामध्ये आपण एक कार्यशाळा घेतोय विस्तृत महानगरपालिकांची केवळ, कारण मेजॉरिटी नदीमध्ये पाणी जाते ते लोकल बॉडीजमधनं जाते. तर त्यांची वेगळी कार्यशाळा घेतोय. नगरपालिका आणि नगरपंचायतची वेगळी कार्यशाळा घेतोय आणि त्याचबरोबर आम्ही एक टास्क फोर्स मी वेळोवेळी सांगितले सभागृहात तयार करतोय आणि जे इंडस्ट्री व्हायलेशन करतात त्यांचं डिपॉझिट हे फार आपण मिनिमल जप्त करतो. 1500 कोटीचा प्रोजेक्ट असतो, त्याला 5 लाख जप्त झाल्याने त्याला फार फरक पडणार नाही. तर त्याच्याबद्दल एक नवीन समिती गठीत करून त्याच्याबद्दलची जी कारवाई आहे ती जास्त कशी कठोर करता येईल, म्हणजे आम्हाला काही उद्योगाला अजिबात त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणारच आहोत. पण जे उद्योग वेळोवेळी सूचना करून देखील कायद्याचं उल्लंघन करतायत आणि अत्यंत क्षमा करण्यायोग्य नाही असं प्रदूषण करतायत, त्यांच्यासाठी आम्ही ही एक समिती स्थापन करू आणि याच्यामध्ये या संदर्भातल्या ज्या राशी आहेत त्याच्याबद्दल पुनर्विचार करू. सर्व सन्माननीय सदस्यांनी अत्यंत मौल्यवान असे सूचना केलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या चर्चा दालनातल्या बैठका याच्या माध्यमातून आम्ही सोडवायचा प्रयत्न करू. तरीही मी सभागृहाला विनंती करते की आज 2025-26च्या आर्थिक वर्षाकरता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मागणी क्रमांक U1 ते मागणी क्रमांक U5 अंतर्गत अनिवार्य घटकांतर्गत रुपये 17,43,16,00,000 आणि कार्यक्रम घटकांतर्गत रुपये 450,03,00,000 अशा एकूण 467,43,19,00,000 इतक्या अर्थसंकल्पीय तरतूद सभागृहाला मंजूर करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.